हॅलो गाईज, मी आहे साक्षी. जसं की तुम्हाला माहिती आहे, मी NSS कामसाठी गेलेली आहे. आज आहे NSS कामचा डे 5. सर्व मुली आज 5 वाजता उठलेल्या आहे आणि मी आत्ता उठून ब्रश करून नाश्ता करायला चालली आहे. आज नाश्त्यामध्ये नवीन डिश आहे म्हणते पप्पा. मज्जा येईन मग आज नाश्ता करायसाठी. तुम्हाला करायचं आहे का? या मग नक्षी गावात. हे सांगू का म्हणते? सांगू का? आम्ही इकडे नाश्ता करायसाठी आलो होतो आणि इकडे दुसरंच काहीतरी कार्यक्रम सुरू आहे. नाश्ता करायचं सोडून सर्व नाचायला सुरू केलेलं आहे. आता गाईज आमच्या सोबतच असं काऊन होते तर माहित नाही. एवढा चांगला हॅपी मुवमेंट आहे तिकडे. सगळेजण नाश्ता करून मस्त नाचत आहे. आणि आता आम्हाला प्रॅक्टिकलसाठी जायचं आहे आणि ते पण 10 वाजता सुरू होईल आणि 2 वाजता खतम होणार आहे. एन्जॉयच्या नावावर आमच्या नुसत्या परीक्षा होत आहे. तुमच्यासोबत पण होते का असं काही? तर गाईज, मी घरी नसताना माझ्या पिल्ल्यासोबत जुलूम केलेला आहे. हे इथे माझ्या पिल्ल्याला बांधून ठेवलेलं आहे. हे लोक माझ्या पिल्ल्यावर जुलूम करत आहे. माझ्या पिल्ल्याला बांधून ठेवलं. ओ मामा, ओ बांधलं तुला तरी पप्पी दे. तर गाईज, हा माझा पिल्ला आहे ना, एवढा क्यूट आहे की हे 4 दिवस पहिले आली होती आणि आता हिला जायचं आहे. तर हे बघा कशी त्याचा लाड करत आहे. तर गाईज, आता माझी आंघोळ वगैरे झाली आहे. प्रॅक्टिकल तर आजचा कॅन्सलच झाला आहे. तर आता मी जाते हॉस्पिटलमध्ये. माझ्या आवाजावरून तर तुम्हाला समजतच असेल की माझी किती तब्येत खराब आहे म्हणून. चला मग भेटूया हॉस्पिटलमध्ये. बघा गाईज, माझा बंटी रुसून आहे. याला बांधून ठेवलं होतं म्हणून हा रुसून आहे. बंटी 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 ए बंटी बंटी. बघा गाईज, किती रुसलेला आहे हा माझा बंटी. ओ माझा पिल्लू. या सेकंड दे बंटी. बंटी सेकंड. शाबाश. तर गाईज, मी आता पोहोचलेली आहे हॉस्पिटलमध्ये आणि कोणत्याही मोठ्या सिटीमध्ये एवढी फॅसिलिटीज नसेल तेवढी आमच्या भिवापूरच्या हॉस्पिटलमध्ये फॅसिलिटीज आहेत. तर जर तुमची बी तब्येत खराब होत असेल बार तर आमच्या हॉस्पिटलमध्ये तुम्ही नक्कीच येऊ शकता. तर गाईज, मी आली होती नुसतं चेकअप करायसाठी आणि मला इकडे ब्लड टेस्ट करावं लागलं. कारण गाईज, माझी 1 महिना होत आहे, तब्येतच खराब आहे. काय करू गाईज, मला लहानपणापासूनच हेल्थ इश्यू खूप आहेत. तर गाईज, मी आता हॉस्पिटलमधून चेकअप वगैरे करून आलेली आहे. रस्त्यामध्येच आमचा कॉलेज आहे तर मला माझ्या मैत्रिणी दिसल्या आहेत. आता जाईन मी काही वेळामध्ये घरी आणि मम्मीला सांगेन की ब्लड टेस्ट वगैरे केले आहेत. खूप हात दुखत आहे माझा. तर गाईज, आता आम्ही नक्षीला जाणार आहोत. हे सखी नंबर 1 आकांक्षा, सखी नंबर 2 साहिली. या दोघीसोबत मी जाणार आहे. ह्या दोघी तर काही कॅम्पला आल्याच नव्हत्या. यांच्यासोबत जायचं काही कामच नाही आहे. तर गाईज, आज आम्हाला साड्या घालायच्या आहेत आणि साडीवर गजरा नाही लावला हे तर कधी होऊच नाही शकत. 1 नंबर दिसते, 1 नंबर. म्हणून आम्ही आता गजरे घेणार आणि मग नक्षीला जाणार. तर गाईज, बसस्टॉपवर 15 मिनिट वेट करून आम्हाला काही गाडी भेटली नाही. मग माझे पप्पा मला दिसले तर मी पप्पाला बोलवलं आणि आम्हाला इकडे आणून मागितलं. आता फायनली मी माझ्या कॅम्पच्या लोकेशनवर पोहोचलेली आहे. आता इथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम आहे म्हणून आता आम्हाला तयारी करायची आहे. मग फायनल लुक नंतर दाखवते तेव्हा. तर फायनली गाईज, 2 तासावर मेकअप केल्यानंतर आमचा फायनल लुक. तर गाईज, आमचा हळदी कुंकूचा कार्यक्रम खतम झालेला आहे. त्यानंतर मोटिवेशनल स्पीच वगैरे देण्यात आलेली आहे. खूप मज्जा आलेली आहे आणि मस्त तिळगुळ तर 1 नंबर झाले होता. तर गाईज, काही वेळात सांस्कृतिक कार्यक्रम सुरू होणार आहे, त्याचा आस्वाद तुम्ही पण. गाईज, आम्ही मगाशी मेकअप करायच्या टाईमला खूप पसारा पसरवला होता आमच्या रूममध्ये. आता आम्ही तो स्वच्छ करणार आहे. नंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायला जाणार आहे.
आणि तुम्ही पण त्या गोष्टीचा लाभ घ्या आणि व्लॉग लास्टपर्यंत बघा. चला मग भेटूया. गाईज आता आम्ही इकडे तिळगुळाचे लाडू खायला आलेले आहे. तिळगुळ मस्त एक नंबर झाले. बघता बघता गाईज इकडे आमचा सांस्कृतिक कार्यक्रम पण सुरू होऊन जातो. या मुलीचा डान्स बघून मॅम पण खूप खुश झाली. आम्ही इकडे बसून जातो अहवाल लेखनासाठी. तर गाईज आजचा लास्ट डे आहे आणि आजची भाजी बहुत बेस्ट आहे, पनीरची भाजी. तर गाईज आता आम्ही आलेलो आहे जेवण वगैरे करून रूमकडे स्वेटर घालायला, कारण आजचा लास्ट डे आहे, कॅम्प फायर आहे आणि खूप वेळपर्यंत बाहेर राहायचं आहे आणि माझी तब्येत तर ऑलरेडी खराबच आहे, म्हणून मी स्वेटर घालून बाहेर जाणार. मग इकडे चव्हाण सरांचा सत्कार समारंभ वगैरे झाला. मॅमला पण गिफ्ट देण्यात आलं आहे. मग काय गाईज आम्ही ज्याची वाट बघत होतो तो मोमेंट सुरू झाला. इथे सगळेजण बासुंदी खायसाठी जमा झालेले आहेत. आज बासुंदीचा रेकॉर्ड तोडला नाही गौरवने. गौरव दादा लढत आहे कारण कॅम्प खतम होत आहे म्हणून. नका रडू मा, नका रडू, नका रडू. Thank you for watching. Subscribe for more vlogs.